जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीकडून पैशाचा महापूर येऊन देखील निष्ठेची भिंत तोडता आली नाही। निवडणुकीवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, येणारा काळ हा आपला असेल, उद्धव ठाकरेंनी विश्वास व्यक्त केला। चंद्रपूरच्या नगरसेवकांना मातोश्रीचं समन्स, 1-2 दिवसात नगरसेवकांना बोलावल्याची राऊतांची माहिती। काँग्रेसचंच एकमत होत नव्हतं, त्यामुळे असं घडल्याचं राऊतांचं मत। रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांची गटनोंदणी। वैकुंठ पाटील यांची भाजपच्या गटनेतेपदी नियुक्ती, तर मधुकर पाटील हे राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी। धाराशिवच्या भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील शिवसेनेचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पुण्यात एकत्र। अध्यक्ष निवडीपर्यंत सगळे उमेदवार एकत्र। सहलीला जाणार तानाजी सावंत यांच्या संस्थेच्या पुण्यातल्या कार्यालयात स्वागत समारंभ। सोलापूर जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवारांचा पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते सत्कार। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीविषयी कोणीही भाष्य करू नये। निवडीचे अधिकार फक्त पक्षश्रेष्ठींना आहेत, पालकमंत्र्यांना देखील नाहीत, जयकुमार गोरेंचं वक्तव्य। लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष महायुतीचा होणार, भाजप नेते माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचं वक्तव्य। जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेचं गणित जुळवण्यासाठी राजकीय हालचालींना वेग। भाजपसोबत मैत्री नको आणि शत्रुत्व सुद्धा नको, प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांची टीका। लोकशाहीवर जात, धर्म आणि पैशांनी ताबा घेतलाय, आता कार्यकर्ते सुद्धा राजकीय पक्षांना भाड्यानं घ्यावे लागत असल्याची टीका। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी अजित पवारांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत आदरांजली वाहिली। अजित पवारांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा जयंत पाटलांचा निर्णय। माझा वाढदिवस साजरा करू नये, कुठेही पोस्टर लावू नका आणि कार्यक्रम देखील करू नका, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांची कार्यकर्त्यांना विनंती। रोहित पवारांची पत्रकार परिषद बघितल्यावर मी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्यात कुठेतरी तथ्य असल्याचं समोर आलंय। तत्काळ एका बाह्य संस्थेकडून अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे, आमदार अमोल मिटकरींची मागणी। अहिल्यानगरच्या सौंदाळा ग्रामपंचायतीचा जातमुक्त गावाचा ठराव, गावात जातींवरून भेद केला जाणार नाही, आंतरजातीय विवाह थाटात लावले जातील असा ठराव एकमुखानं संमत। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीचा जातमुक्त गावासोबतच शिवीवर बंदीचा ठराव। गावात आई आणि बहिणीवरून शिवी दिल्यास 500 रुपये दंड, आतापर्यंत 13 जणांना दंड ठोठावण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजनाला सुरुवात। आज पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातल्या जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार। बैठकांना मुख्यमंत्री ऑनलाईन हजर असतील। राज्य शासनाकडून 138 कोटींच्या आधुनिक घाऊक मासळी बाजार प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता। अंधेरीतील मरोळ इथे आंतरराष्ट्रीय दर्जाची उभारणी होणार, तसंच मासेमारी बंद कालावधीत उपजीविका आणि पोषण सहाय्य देण्याचा निर्णय। पारंपरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जवळपास 2816 लाभार्थ्यांचा समावेश। पुणे पालिकेची शासनाकडे 3045 कोटींची थकबाकी। राज्य शासनानं तातडीनं निधी देण्याची मागणी केली आहे। निधी मिळाल्यास कर वाढ टाळता येईल, पालिकेनं मत व्यक्त केलं। पोलिसांनी केलेल्या आरोपांचा एकनाथ खडसेंकडून खंडन। एकनाथ खडसेंवरील जळगावातील सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा। गौड खनिज चोरीच्या प्रकरणात चौकशीवेळी खडसेंनी अरेरावी केल्याचा आरोप। चौकशीवेळी चुकीचा शब्द निघाल्यानंतर माफी मागितली, एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण। नाशिकमध्ये खासगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना मराठी न बोलता हिंदीत बोलण्याचा आग्रह। मनसैनिकांचा क्लासमधल्या कर्मचाऱ्यांना चोप। शरणपूर रोड येथील फिजिक्सवाला क्लासेसमधील प्रकार, मराठी भाषेत बोलणाऱ्या मुलांना गावठी आणि मॅनरलेस म्हटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। नागपुरात वाळू माफियाचा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून फिल्मी स्टाईल पाठलाग। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग रोखताना हा क्रेटा कार चालकाकडून आडकाठी करण्याचा प्रयत्न। अखेरीस पोलिसांच्या मदतीनं वाळूचा ट्रक ताब्यात घेतला। उपविभागीय अधिकारी विद्याधर चव्हाण यांची कामगिरी। डॉन बनण्याच्या हव्यासापोटी सराईत गुन्हेगाराकडून हातात कोयता घेऊन दहशत। छत्रपती संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या। शिवाजीनगर भागात जंबुरे हॉस्पिटल जवळची घटना। बीडमध्ये ड्रोनद्वारे निदर्शनास आलेल्या 12वीच्या कॉपी प्रकरणात 17 शिक्षकांवर गुन्हा दाखल। बीड तालुक्यातील चौसाळा केंद्रावरचा कॉपीचा प्रकार ड्रोन कॅमेराद्वारे कैद। जिल्ह्यातील 103 परीक्षा केंद्रांवर प्रशासनाची सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेराद्वारे नजर।
भंडाऱ्यात 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखात विक्री. उपचाराच्या नावाखाली डॉक्टरनं चिमुकलीची विक्री केली. मुख्य सूत्रधार डॉक्टर नितेश वाजपेयीसह 5 जणांवर गुन्हा दाखल. एका महिलेला अटक, डॉक्टर मात्र फरार. पांढराबोडी गावात एका महिलेकडे 10 दिवसांचं बाळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. मुंबईतील भायखळा परिसरात 18 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली. घटनेत 5 जण जखमी. तांत्रिक बिघाडामुळे घटना घडल्याची माहिती. लातूरमध्ये धार्मिक ओळख पाहून तरुणावर हल्ला. शिर्डी मनमाड काकीनाडा एक्सप्रेसमधली घटना. एका प्रवाशावर 20 जणांच्या टोळक्याचा हल्ला. दोषींवर कठोर कारवाई करण्याची एमआयएमची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक. शिवाजीनगरमधील जंबुरे हॉस्पिटलजवळ हातात कोयता घेऊन नागरिकांना घाबरवत असल्याची माहिती. पुण्यात बुधवार पेठेत पोलिसांचं मोठं कॉम्बिंग ऑपरेशन. बांगलादेशी महिलांची सुटका. 7 ग्रॅम चरस आणि अंमली पदार्थांचं इंजेक्शनही जप्त केलं. पुण्यात महिला हवालदाराकडून पोलीस चौकीतच तरुणीचा सौदा. कुंटणखान्यातून बाहेर पडलेल्या तरुणीचा पोलीस चौकीतच सौदा. महिला हवालदारानं तरुणीला पुन्हा कुंटणखान्याच्या मालकिणीकडे दिलं. महिला पोलीस हवालदाराचं तात्काळ निलंबन. पुण्यात ज्येष्ठ नागरिकाच्या सायबर फसवणुकीप्रकरणी 8 जणांना अटक. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून 22 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवलं. दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांचा पाठलाग करणाऱ्या चोरट्यानं मंगळसूत्र पळवल्याची घटना. नाशिकच्या सातपूर परिसरात दानपेटी फोडण्याचा प्रयत्न. अशोकनगर परिसरातील सिद्ध हनुमान मंदिरातली घटना सीसीटीव्हीत चित्रित. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरात समृद्धी महामार्गावरती कांद्याच्या ट्रकला अचानक आग. सांगवी परिसरात पेट्रोल पंपावरती हा ट्रक उभा होता. स्टार्टरमध्ये स्पार्क झाल्यानं गाडीनं पेट घेतला. सुदैवानं जीवितहानी नाही. नागपूरच्या सावनेर पांढुर्णा महामार्गावरील पिपलाभदी गावामध्ये विचित्र अपघात. स्टेअरिंग रॉड तुटल्यानं अनियंत्रित झालेली बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीवर आदळली. दुचाकीमुळे एसटी बसमधल्या 17 प्रवाशांचे प्राण वाचले. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर पोलिसांची कारवाई. गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठा आवाज करणाऱ्या बुलेट चालकांविरोधात नागरिकांकडून तक्रारी. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात भारत बंदची हाक. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल मापाडी कामगार संघटनेची निदर्शनं. विविध मागण्यांसाठी बाजार समिती बंद. अतिक्रमणांमुळे रस्त्यांची अवस्था वाईट. पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यानं प्रवास करावा लागेल. मुंबई हायकोर्टाचे मुंबई महापालिकेच्या कारभारावर कडक ताशेरे. पवईतल्या फुटपाथवर वाढत्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाकडून पालिकेची कानउघाडणी. मुंबई लोकलमधल्या प्रवासात मृत्यू झालेली आकडेवारी समोर. 2025 मध्ये वर्षभरात 539 लोकांचा लोकलच्या प्रवासादरम्यान नैसर्गिक मृत्यू. रेल्वे प्रशासनाची माहिती. 486 पुरुष तर 53 महिलांचा समावेश. 12वीच्या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या घटनेवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. झालेली घटना अतिशय दुर्दैवी. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. रेल्वे मंत्रालयाकडून लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू. शिंदेंची माहिती. उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये वाहतूक कोंडी संदर्भात चर्चा. मुंबईतील वाहतूक कोंडी आणि कार पार्किंगचे पडसाद बैठकीत. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सरकारी अधिकाऱ्यांची अनुपस्थिती देखील चर्चेत. भंडाऱ्यामध्ये खेळता खेळता 2 भावंड खिडकीत अडकली. काच आणि खिडकीच्या लोखंडी ग्रिलच्या मधोमध 2 लहान भावंड अडकून पडल्याची ही घटना समोर आली आहे. सातारा, मिरज आणि कोल्हापूर संस्थानाचं गॅझेटियर लागू करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात बैठका घेणार. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची माहिती. मार्चमध्ये सोलापुरात पहिली बैठक होणार. मराठा समाजासाठी लढत असल्यानं माझ्या हत्येचा कट रचला जातोय. सुपाऱ्या दिल्या जात आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप. तर सरकारनं आरक्षण दिलं नाही तर पाहून घेईन असा जरांगेंचा इशारा. नाशिकच्या सटाणामध्ये सोशल मीडियावरील भूतानं आराई गावाला पछाडलं. आराई गावात भूताचा वावर असल्याचा व्हिडिओ नागरिक सध्या गस्त घालतात.
सातपुड्यातील प्रसिद्ध गावरान आंब्याला यंदा फटका बसण्याची शक्यता. वातावरणातला बदल आणि ढगाळ वातावरणामुळे आंब्यावरती रोगांचा करपा आणि भुरीसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभाव. आंब्याचे मोहर गळून पडत असल्यानं उत्पादनात घट होण्याची भीती. धडगाव, मोलगी आणि अक्कलकुवा या भागातल्या बागांचं सर्वाधिक नुकसान. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील 1447 शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत. शासनाकडून मिळणाऱ्या बोनसच्या रकमेसाठी धान उत्पादक शेतकऱ्यांची पायपीट. धान खरेदी केंद्र संस्थांनी गैरकारभार केल्यानं शेतकऱ्यांना फटका. गुन्हा दाखल करण्याची मागणी. वाशिममध्ये लांबलेल्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा. गहू उत्पादन वाढीची शक्यता. दीर्घकाळ टिकून असलेल्या थंडीचा रब्बी पिकांवर सकारात्मक परिणाम. थंडीमुळे भूगर्भातील पाणी पातळी टिकून राहण्यास मदत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.